नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर मी वीणा. तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. तर त्या रेसिपीला काय काय लागतात: कढीपत्ता, खोबरं आहे, शेवग्याची शेंग, लाल मिरची, एक कांदा, लसूण, थोडं दही घ्यायचं, लसूण पेस्ट आणि बेसन. तर हे साहित्य आहे आपलं: चवीपुरतं मीठ, लाल तिखट. खूप छान असते ही रेसिपी, नक्कीच बनवा. तर रेसिपी मी बनवणार आहे, तर शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा. खोबऱ्याचा किस करून घेऊया. बारीक याच्यानेच करायचं आपल्याला, तेलामध्ये याला छान फ्राय करायचं आहे. शेवग्याची जी साल आहे ती काढून घ्यायची, जेवढी निघेल तेवढी. अशा पद्धतीने मी सर्व काढून घेते. एक नवीन रेसिपी आहे, करून बघा. गावाकडच्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीने पूर्ण काढून घेते आणि याला छोटे छोटे तुकडे करते. छान कट करते या पद्धतीमध्ये. तुम्हाला जर साल आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता. याच्यामध्ये पण खूप विटॅमिन्स असते. कांदा पण आपला छान कापून घेऊ. बारीक बारीक कांदा पण. तर या पद्धतीने मी छान कांदा आणि शेवगा पण कापून घेतला. आपली भाजीची अर्धी तयारी झाली. आता आपण कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल छान आपलं गरम होऊ द्यायचं. तेल आपलं छान गरम झालं, मोहरी घालते, जिरं पण घालून घेते, कढीपत्ता, कांदा घालून घेते, कांदा थोडा परतून घेतल्यानंतर आपण आता लसूण घालूया. गॅस थोडा मोठाच करायचा, जेणेकरून कांदा आहे ना तो छान लाल झाला पाहिजे. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही भाजी नक्कीच कमेंट्सद्वारे मला कळवा. मी तुमच्या कमेंट्सची आहे ना वाट बघते. लसूण टाकून घेते. याच्यामध्ये छान परतून घेऊया. सर्व गुण संपन्न असलेली शेवग्याची भाजी बनवणार आहोत आपण आमच्या कच्च्या पद्धतीने. तर लाल मिरची टाकली मी याच्यामध्ये, ती पण छान परतून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला खोबरा किस, थोडी हळद आणि मीठ घालायचं. चवीनुसार मीठ आणि छान एकदा परतून घेऊ. लाल तिखट तुम्हाला कमी किंवा जास्त तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. तर हे पण छान भाजून घेऊया आपण. आणि याच्यामध्ये आता आपल्याला शेवगा घालून घ्यायचा आहे.
आपला शेवगा पण घातल्यानंतर छान एकदा छान वाफ येऊ द्या. नंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं. थोडं झाकण ठेवते 2 ते 3 मिनिट. नंतर आपल्याला दही आणि बेसन घालून घेऊ. तर आता झाकण लावते. तर आता झाकण काढून घेते. छान वाफ आली आहे, बघू शकता. तर बघू शकता आपली भाजी छान झाली. याच्यामध्येच कोथिंबीर, दह्यामध्ये पाणी घालून घेते आणि याच्यामध्येच आपल्याला बेसन मिक्स करून घेते. 2 चम्मच बेसन. छान मिक्स करून घेते. एकदा छान मिक्स केल्यानंतर परत एकदा झाकण ठेवू. तर आतापर्यंत तुम्हाला कळलीच असेल ही रेसिपी काय आहे ते. सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी बनवली आहे मी, बरं का. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि करून बघा. झाकून उघडून बघते. एकदा बघूया. तुम्हाला अंदाज आलाच असेल की भाजी कशा पद्धतीने झाली आणि कशा पद्धतीने केली. तर नक्कीच आवडेल. खूप छान. तर पुन्हा एकदा चेक करायचं अगोदर. छान आता तेल सुटत आहे. तर मध्ये मध्ये आहे ना शेवगा थोडा शिजायला वेळ लागतो, चेक करत राहायचं. तर आता छान झाली आहे आपली भाजी. तर एका प्लेटमध्ये घेते. मी इथे प्लेट ठेवली आहे. त्या प्लेटमध्ये आपण टाकून घेऊया झणझणीत अशी दही शेवगा रेसिपी. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच भेट द्या आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकता सुंदर रेसिपी झाली आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटूत आपण परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या. धन्यवाद.